हाय हॅलो नमस्कार, मी सारिकाच टेस्टी स्वाद अँड सफरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आपण आज करणार आहोत अंडा करीची भाजी। तर अंडा करीची भाजी बनवण्यासाठी मी नगरच्या पद्धतीने मसाला घेत आहे। तर अंडा करीची भाजी बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतले आहे चला तर पाहूया। मग खोबरे, अद्रक, कोथिंबीर, लसूण, फुटाण्याची डाळ, कांदा। अंडा करी बनवण्यासाठी आपण अंडी उकळवण्यासाठी ठेवली आहेत। तर त्यामध्ये मीठ आणि पाणी घातले आहे। मसाला बनवण्यासाठी थोडंसं तेल घ्यायचं, त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं पूर्ण लाल होईस तर भाजून घ्यायचं। खोबरं लाल भाजून झालं की काढून घ्यायचे आणि नंतर फुटाण्याची डाळ घालायची। आणि कांदा गॅसवर भाजून घ्यायचा। नंतर खोबरं मी बारीक करून घेत आहे आणि नंतर अद्रक लसूण बारीक करून घ्यायचा। नंतर जो भाजलेला कांदा आहे तो आणि डाळ आणि कोथिंबीर याची बारीक वाटण करून घ्यायचं। हे वाटण झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवायचे। त्यानंतर घालायचे खोबरं लसूण अद्रकची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची, त्यामुळे त्याला कच्चा वास राहत नाही। नंतर घालायचं कांदा कोथिंबीर आणि डाळीचं वाटण, त्याला परतून घ्यायचं। नंतर घरगुती मसाला 1 ते 1.5 चमचा घालायचा। थोडीशी हळद घालायची, हळद खूप नाही घालायची, काळ्या मसाल्याची भाजी असल्यामुळे हळद थोडीशीच घालायची। नंतर घालायचा एव्हरेस्टचा चिकन मसाला। हे चांगलं मसाला परतून घ्यायचा। तेल सुटेपर्यंत हा मसाला परतला पाहिजे, त्यामुळे भाजीला एकदम मस्त चव येते। जेवढा मसाला जास्त परतला जाईल तेवढी भाजीला एक छान चव येते। नंतर मी घालत आहे नगरी झटका मसाला। नगरी झटका मसाल्याने भाजीला खूप छान तरी येते आणि कलर पण खूप छान येतो। हे चांगले एकजीव होईपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आणि नंतर गरमचे पाणी करून घेतलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये टाकायचं। कुठल्याही मसाल्याच्या भाजीला किंवा रस्याच्या भाजीला गरम पाणी टाकले ना तर म्हणजे तरी खूप छान येते। कुठली रस्याची किंवा मसाला भाजी करताना गरम पाणी नेहमी हे टाकायचंच। नंतर त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ। हे पहा आपल्या भाजीला किती सुंदर रंग आलेला आहे आणि किती छान वरती तरी आलेली आहे। तर आता मी भाजीला उकळू द्यायचं। आता भाजीला उकळी आली आहे। आता वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची। वरून अशी कोथिंबीर टाकली ना भाजीमध्ये खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते। आता जी आपण अंडी उकडून घेतली होती त्याला थोडे उभे काप द्यायचे आणि ते भाजीमध्ये टाकायचे। त्यामुळे कसं होतं जो मसाला आहे तो पूर्ण भाजीमध्ये जातो आणि अंड्यामध्ये पूर्ण जाऊन भाजीला पण चांगली चव लागते आणि अंड्याला पण खूप छान चव लागते। चला तर पाहूया माझी अंडा करीची भाजी कशी झाली आहे। अंडा करीची भाजी कशी झाली आहे हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या जेवायला. बाय.